डॉक्टर्सने सारंगला तपासलं, पण कोणीच या स्पेशल इंजेक्शनचा उल्लेखही केला नव्हता. पर तिला त्या इंजेक्शन बद्दल काही फार कन्सर्न नव्हतं. तिला तुमच्यावर आधीपासून संशय होता. त्यामुळे अमृताताईंना चक्कर वगैरे आली, त्या बेशुद्ध वगैरे झालेल्या, तेव्हा जो काही गोंधळ उडाला ना, त्याच वेळी संधी साधून सावलीने वर इंजेक्शन बदलून टाकलं. वाह वाह मोनिका, वाह, थँक्यू सो मच. तू मला इतकी महत्वाची माहिती दिलीस. तू आत्ता मला हे सगळं सांगतेस. माझा सगळा प्लॅन फ्लॉप झाल्यावर तेव्हाच्या तेव्हा का नाही सांगितलंस तू हे सगळं मला? मला तेव्हा नव्हतं माहित. मला स्वतःलाच नंतर कळालंय. आणि तेव्हा जरी मला माहित असतं आणि मी तिकडे सगळ्यांसमोर जरी काही तुम्हाला सांगायला आले असते आणि ते जर सावलीला कळलं असतं तर बाप रे, तिने सगळ्यांसमोर तुमचं भांड फोडलं असतं. एनिवे, मला ना एक प्रश्न पडलाय. तुम्हाला तुमच्या त्या डॉक्टरच्या इंजेक्शनवर एवढी गॅरंटी कशी होती? आधी कोणावर वापरलं का तुम्ही? मी का ते इंजेक्शन वापरीन कोणावर? काय संबंध? खंड्या, उभी मोनिका काकू जे बोलले असते ना, ते खरंच असतं बघ. अगं, हे सगळं माझ्यामुळे झालं असतं. अबे, स्वतःला असं बोलू नकोस रे. आपल्याला थोडी माहित असं होणार आहे. उभी, मी चुपुऱ्याच्या मागे लागलो असतो की पंढरपूरला चला म्हणून, आणि हे सगळं उलट झालं असतं बघ. अबीर, मोनिका काकू असं म्हणाली तसं खरंच विठुराय आपल्यावर चिडला असेल का? उभी, विठुराय आपल्यावर रागवलाय कारण आपण त्याच्या दर्शनाला गेलो नाहीत म्हणून. आपण आपल्याला त्याच्या दर्शनाला जायला पाहिजे. होवी, अबीर अबीर, आपण एक काम करायचं का? आपण ना पंढरपूरला जाऊया, विठुरायाचं दर्शन घेऊया, म्हणजे माझा बाबा लवकर बरा होईल. खंड्या गेला. बापरे, मला तर इतका मोठा धक्का बसला ना ते सगळं ऐकून. राजकुमार, त्यांना तर एवढे प्रश्न पडले का? डोंट यू एव्हर डेअर टू क्रॉस द लिमिट. या भैरवी वजेच्या वाकड्यात शिरायला ना लोक 100 वेळा विचार करतात, 100 वेळा. आणि तुझा नवरा राजकुमार, तो तर हिम्मतही करत नाही माझ्याशी वाकडं घ्यायला. तू तर खूप लांबची गोष्ट आहेस ग. हिम्मत नाही करायची परत मला प्रश्न विचारायचे. भैरवीजी, झाला तुमचा सगळा राग काढून. मी का तुमच्या वाकड्यात जाऊ? सांगा ना. मी इतक्या लांब तुमच्या घरापर्यंत, तुमच्या दारात का आले? तुम्हाला सावध करायला. नाही काय ना, तुम्ही जे इंजेक्शन यूज केलेलं, जे सावलीने जमा केलं आणि तिथे वेगळंच इंजेक्शन ठेवलं, तिच्याकडे असलेल्या त्या तुमच्या इंजेक्शनचे तिने रिपोर्ट सांगले. ते रिपोर्ट ती आईंकडे देणार होती, पण मी तिला थांबवलं. माझ्यामुळे ते रिपोर्ट्स आईंच्या हातात नाही गेलेत. त्यामुळे तुम्ही ना मला थँक्यू म्हणलं पाहिजे. वाकड्यात नाही जाते मी तुमच्या. आणि हो भैरवीजी, मला काय वाटतं माहितीये, तुम्ही ना आता माझ्यावर जरा विश्वास ठेवायला सुरुवात करा प्लीज. ट्राय करा, जमत नसेल तरी. कारण तुम्ही बघताय का, तुम्ही मला जी जी कामं सांगितली ना ती मी सगळी व्यवस्थित पार पाडली आहेत. तुम्हाला सगळ्या इन्फॉर्मेशन एव्हरी टाइम येऊन इथे दिलेले आहेत. पण तुम्ही मात्र खंड्या मरणाआधी तुम्हाला काय काय सांगून गेला हे अजूनही मला सांगितलेलं नाही. ठीक आहे, तुम्हाला जी योग्य वेळ वाटेल मला सांगण्याची तेव्हा सांगा. पण मी वाट बघते, विसरू नका. उभी, पंढरपूरला जाणं काही सोपं नसतं बघ. एवढ्या लांबचा प्रवास आपण कसं करणार? अरे अबीर, आपण विठुरायाला भेटायला चाललोय, तोच काहीतरी मार्ग दाखवेल. उभी,
बसनी किंवा गाडीने जायचं बोलल्यावर आपल्याकडे पैसे पाहिजेत ना, ते पण नसतात आपल्याकडे. हो ना अबीर, आणि आपण कोणाकडे मागू पण शकत नाही, कोणी आपल्याला जाऊच देणार नाही. होवी, आपण बबलू काकाशी बोलू, तो नक्कीच आपल्याला घेऊन जाईल. नाही, आपण कोणाला अजिबात नाही सांगायचं. आपण दोघच जाऊया, आणि ते पण चालत. काय चालत? पण हे कसं शक्य असतं ओवी? एवढ्या लांबचा प्रवास आपण चालत कसा करायचा? आपल्याला पंढरपूरचा रस्ता पण माहिती नसतो बघ. मग आपण कसं जाणार म्हणतो मी? अरे अबीर, आजूबाजूला माणसं असतील ना, त्यांना आपण विचारत विचारत जाऊया. ठीक आहे ओवी, तू म्हणतेस आपण तसंच करूया. ठरलं तर मग आपण दोघे पंढरपूरला जाणार. चल तयारी करूया. चल. अरे क्या बात है देवा, एवढा खुश आहेस तू माझ्यावर. जा बाळा ओवी, आबीरला घेऊन पंढरपूरच्या वाटेनं निघा तुम्ही. फक्त तुम्ही त्या वाटेला लागा आणि मी बघतो की आबीर पुन्हा या घरात येणार नाही. ताई, ही सकाळपासून दुसरी सलाईन आहे ना? हो. बरं. सावली मॅम, एक विचारू का? विचारा ना. तुम्ही यांच्या मिसेस आहात का? नाही, मी यांची मिसेस नाही आहे. मग कोण आहात तुम्ही? नातेवाईक? मी यांच्या मुलीची टीचर आहे. मुलीची टीचर? मग याच्या मिसेस कुठे आहेत? यांच्या ताई, मी काय म्हणते, कसं आता सारंग, काही सुधारणा आहे का? आता स्टेबल आहेत. बहिणी, मला एक विचारायचं होतं. सुशीला ताई कुठे आहेत? दिसल्याच नाहीत त्या. ती जरा बाहेर गावी गेली आहे. बाहेर गेली? मग त्यांना कळवलं नाही का यांच्या तब्येतीबद्दल? हो, सगळं सांगितलं मी तिला कॉल करून. तू नको टेन्शन घेऊस. हां ताई, तुम्ही सकाळपासून इथे आहात, तुम्हाला काही चहा नाश्ता वगैरे आणू का? हो चालेल, थँक्यू. सावली, जरा येतेस का माझ्याबरोबर? म्हणजे मुलांचा पण नाश्ता करायचा ना. चल ना जरा. बरं, येते. अरे अबीर, पटपटली. सावली टीचरला ही चिठ्ठी वाचायला मिळायला हवी ना. अगं ओवी, हे जेवढं बोलायला सोपं असतं ना, तेवढंच लिहायला अवघड असतं बघ. काय लिहावं काय नाही काही सुचतच नसतं मला. अरे अबीर, सोप्या पद्धतीने लिही ना. माझे बाबा सुपर हिरो बरे व्हावे म्हणून व्रत करायला आम्ही बाहेर चाललोय. आम्हाला शोधू नका, आमची काळजी करू नका, आम्ही परत येऊ. वा ओवी वा, काय डोकं असतं ग तुझं. अगं, मला हे विचारातच आलं नाही. थांब लिहितो. आम्ही दोघे जण सुपर हिरोजच्या तब्येतीसाठी पंढरपूरला जातोय. वा बीर वा, तू जर का असं लिहिलंस आपण पंढरपूरला जातोय, तर तुझे आपल्याला शोधत येईल की पंढरपूरला. अय्यो, मी तर ही गोष्ट विसरलोच असतो बघ. थांब लिहितो, लिहि लवकर.